कशासाठी केलंस तू हे सगळं? देविका, खरंच तुझी कीव करावीशी वाटते का? अगं हे सगळं विकून त्यातनं आलेले पैसे तुला द्यायचे होते ना. तुला तुझे पैसे वेळेत परत नको आहेत का? काय ग? माणूस की विसरलीस तू देविका, असं नाही वाटत आहे तुला? अगं दिवस रात्र मेहनत करतोय आम्ही, आणि का त्रास देतेस असा? काय घोडं मारलंय ग तुझं? नाही, आणि मला आधीपासूनच वाटत होतं की हिचा काहीतरी हात असणार या सगळ्यामध्ये. कारण तुला आमचं सुख बघवतच नाही ना काकू. अनन्याने मला चॅलेंज दिलं होतं, 2 महिन्यात पैसे परत करीन म्हणून. तिला हरवायचं होतं मला. लाज नाही वाटत हे सांगताना? नाही तर काय. नाही, आणि तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी इतरांना का वेठीला धरता? तुम्हाला काही कल्पना आहे तुम्ही जे वागलात त्यांच्यामुळे आई बाबांना किती त्रास झालाय, ते किती मनस्ताप झाला, त्यांची झोप नाही, त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. आणि या सगळ्याची किंमत तुमच्या पैशांपेक्षा खूप जास्त आहे काकू. इतरांच्या आयुष्याचा खेळ करून काय मिळतं तुम्हाला? नाही, आणि हा फक्त तुझा दुष्ट स्वभाव नाहीये, ही विकृती आहे तुझी. मला माफ करा. हे पण नाटकच आहे तुझं देविका, कळतंय मला. नाही नाही, खरंच हे नाटक नाहीये. मी मी हवं तर पाया पडते. अगं मला माफ करा. काय करतेस तू? लोक बघतायत. उठ. काकू अगं, नाही, जोपर्यंत मला माफ करणार नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. डीलरचा फोन येतो. काकू उठा. उठ उठ. हॅलो, हा बोला. आता कसं काय? नाही म्हणजे तुम्ही कॅन्सल केली होती ना? प्रोफेशनलिझम हे असं नसतं नाही का? नाही, आणि तुम्ही तर नॉन डीलर आहात, मग तुमच्यावर विश्वास ठेवायला तसं तुम्ही वागलेही पाहिजेत ना. नाही, तुमचा काय प्रॉब्लेम झाला होता चांगलंच माहितीये मला. नाही, पण आता तुम्ही ऑर्डर कॅन्सल करणार नाहीयेत ना? हो ठीक आहे, मी माल पाठवून देते. तुम्ही सुद्धा आपली ठरलेली अमाऊंट रेडी ठेवा, ती ट्रान्सफर करा वेळेत. थँक्यू. आई आई आपण जिंकलो. डीलरने परत ऑर्डर मागितली आपली. अरे क्या बात आहे. देवच पावलं बाई. अनन्या, अगं काय तू काय जादूची छडी वगैरे फिरवलीस की काय? हा, सगळे एकदम लाईनीत सरळ येत आहेत. हा, नाही बाबा, नाक दाबले ना की तोंड बरोबर उघडतं. चला माल पॅक करायला घेऊया. सुटले एकदाचे. काय? नाही म्हणजे सुटला एकदाचा प्रश्न असं म्हणायचं होतं. चला आपण सगळे घरी जाऊया. मी पुढे होऊ का? पुढे होऊ का काकू? अहो, तुम्ही आमचे पर्सेस असेच फेकून दिले होते ना, मग आता हे आवरून ठेवायचं. हे बॉक्सेस उचलायला तुम्ही मदत करायची. मी नाही, माझी पाठ दुखते ना अनन्या. अरे काकी जी, मैं हूं ना, मैं मसाज कर दूंगी, आप अभी ये कर लो. हाँ बघा. अरे ग्रेट. ये काकू, चल बॉक्स उचलायला मदत कर. या ना, या. व्यवस्थित आवरायला घे, आणि एकाही गोष्टीला काही झालं नाही पाहिजे. घे घे. नाही नाही, एक मिनिट. हा नको, तू हा घे ना, ह्याच्यात भरायला घे. व्यवस्थित भरा, आणि चल 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 लवकर. अथर्व, आवर स्वतःला. नाही नाही आई,
ही वृत्ती ना अशीच ठेचली पाहिजे. ती काकू आहे तुझी सख्खी, नात्याचा मान ठेवायला हवा. नाही, समोरच्यानी पातळी सोडली तरी आपण नाही सोडायची, कळतंय का? मदत कर तिला. रिक्षा बस बस. हा राहू दे राहू दे, घेतो मी. पाडशील उगाच. मिसेस धर्माधिकारी, तुम्ही फार लांब गेलात म्हणून फोन करते, नाहीतर रस्ता क्रॉस करून आले असते बोलायला. मी हे सांगायला फोन केलाय की यापुढे माझ्या बिझनेसच्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर आपल्यातलं अंतर वाढेल. तेव्हा प्लीज पुन्हा अशी हिम्मत करू नका. थांब जरा, थांब. अगं थांब. खरंच आज तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आज तू आमच्यासाठी खूप केलंस, सगळ्यातून सुखरूप बाहेर काढलंस का आम्हाला. म्हणजे त्या डीलर पर्यंत माल पोचवलास, त्याचे पैसे घेतलेस. म्हणजे 2-4 तासापूर्वी असं काही होईल असं खरंच वाटलं नव्हतं नाही आपल्याला. म्हणून दृष्ट काढायची तुझी. हाँ हाँ, नजर तो उतारनी चाहिए. वाह, क्या बात है. या बरं मी खायला करते काहीतरी. चहा करू का त्याआधी? नाही, 1 मिनिट आहे. आणखी एका जबाबदारीतून मोकळं व्हायचंय आपल्याला. देविका काकू, हे घ्या तुमचे पैसे. अगं इतकी काही घाई नव्हती याची. होती ना. 100 वेळा मागितलेत काकू तुम्ही पैसे. माझे पैसे द्या, माझे पैसे द्या. स्वतःच्याच घरच्यांची झोप उडवलीत तुम्ही. आमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले कामाचे पैसे. म्हटलं आधी तुम्हाला येऊन चेक द्यावा. हा तुमचा चेक, तुमचे पैसे. चेक करून घ्या. आणि काकू, तुम्ही खरं तर 2 महिन्यांची मुदत दिली होती. मी खूप आधी तुम्हाला हा चेक देते, त्यामुळे पैस खरं तर मी जिंकले. आता खरं तुमचा आणि माझा हिशोब क्लिअर झाला. घ्या. ऍक्च्युली
तुझी आई मध्ये पडली म्हणून, नाहीतर नाही नाही, तुम्ही तिला मध्ये आणलं. इन वे बरंच झालं ते. नाही, कारण तसं बघायला गेलं तर तुमच्यामुळेच आम्हाला इतकी मोठी ऑर्डर मिळाली आणि खरंच थँक्यू त्यासाठी. आता हा चेक नीट बघून घ्या. तुम्ही दिलेल्या हप्त्यांची अमाऊंट विथ इंटरेस्ट चेक करून घ्या एकदा. हो, आणि आम्ही कोणाचे हिशोब बाकी ठेवत नाही का, म्हणजे ते तुला कळलंच असेल. त्यामुळे वेळ लागत असेल ना तर माणसाला वेळ द्यावा. आणि यापुढे हप्ते भरताना आमचा वाटा आम्ही देऊ ठरल्याप्रमाणे. हा. थांब देविका. आत्तापर्यंतचे आमचे हिशोब आम्ही चुकते केले. तू आमचे हिशोब कधी चुकते करणार आहेस? मी माझा कोणता हिशोब? मला माहितीये देविका, तू खूप व्यवहारी आहेस आणि केलेलं सगळंच बोलून दाखवतेस तू. म्हणून मग मीही असा विचार केला की आत्तापर्यंत आम्ही तुमच्यासाठी जे जे केलं त्याची एक यादी तर करूया. म्हणजे आम्ही किती खर्च केलाय त्याचा अंदाज येईल ना, म्हणून मी ही यादी केली आहे. हे बघ. तू मला बिल दाखवतेस? तू असं काय केलंयस? सांगते. 22 वर्षांपूर्वी लग्न होऊन तू या घरात आलीस, बरोबर? त्या दिवसापासून आज तागायत चहा, नाश्ता, जेवण सगळं मीच केलं ना. भाजीचे पैसे सुद्धा नाही दिलेस तू कधी. नाही म्हणजे नंतर नंतर देत होतीस तू, पण ते सगळं करण्याचे कष्ट तर मीच घेतले की नाही. तर त्या सगळ्याचा हिशोब केलाय मी. नाही म्हणजे बाहेर खानावळीत जसे पैसे घेतात तसेच माणशी जेवणाचे 100 रुपये आणि चहा नाश्त्याचे 50 रुपये असं गुणिले 22 वर्ष कर बघू हिशोब. दिस इज टू मच. नाही नाही, अजून खूप बाकी आहे देविका. अगं तुझ्या बाळणपणापासून सगळं मीच केलंय. तुझ्या माहेरच्यानी तुझं नाव टाकलं होतं म्हणून तुझी काळजी घेणं, तुला डॉक्टरांकडे नेणं, तो सगळा बाळणपणाचा खर्च आम्हीच केला ना. पण जाऊ दे, त्या सगळ्या बोलून दाखवायच्या गोष्टी नाहीये. आपण अगदी साधं उदाहरण घेऊया. तुझ्या खोलीचा कचरा काढणं, लादी पुसणं, अगदी बाथरूम धुणं हे सुद्धा मीच केलं. या वरकामासाठी समजा आपण बाई ठेवली असती तर तिचे महिन्याला निदान 2000 रुपये खर्च असता. चला त्यातले 1000 रुपये तुमचे समजून चालू, पण उरलेला खर्च तर आमचा होता ना. मग 1000 रुपये महिन्याला अशी 22 वर्ष कर ना हिशोब. अरू, अगं तू पूर्वाला तुझ्या मुलीसारखं मानतेस ना? तिचाही हिशोब लावलास? नाही नाही देविका, तो हिशोब लावलाच नाहीये मी. पण आता तू म्हणतेस तर तेही सांगते. पूर्वाला लहानाचं मोठं कोणी केलं ग? तिची दुपटी शिवण्यापासून दुपटी धुवेपर्यंत, तिला भरवून, तिला शाळेत नेऊन, तिला घरी आणेपर्यंत या सगळ्या गोष्टी मीच केल्या ना. तिचा अभ्यास घेतला, तिला वेळोवेळी डबा दिला. तो अजूनही देते म्हणा मी, पण हे सगळं मीच केलं ना. ठीक आहे, किती झाले असे पैसे सांग मला. आत्ता तुझे पैसे देते, तुझ्या तोंडावर मारते. कशाला इतकी घाई करतेस? अगं आम्हाला तुझा हिशोब चुकता करायला वेळ लागला ना, तसा वेळ लागूच शकतो, समजू शकते मी. आणखी सांगू का तुला? तुमच्या सगळ्यांचे वाढदिवस, पूर्वाच्या शाळेचे रिझल्ट, भाऊजींचं प्रमोशन, तुझ्या किटी पार्टीज, या सगळ्याला केटरिंगचं काम सुद्धा मीच केलं ना. मग हा खर्च कुठे पकडलाय आपण? जाऊ दे, तसं बघायला गेलं ना तर खूप आहे ग ही यादी. आणि एक महत्वाची गोष्ट सांगू का?
तुमचं चांगलं व्हावं, तुमची प्रगती व्हावी म्हणून देवापुढे प्रार्थनाही केली, उपास तापास केले तुमच्यासाठी. त्याचा हिशोब काय मांडायचा, काय लिहायचं मला कळलं नाही म्हणून ते लिहिलंच नाही. पण आहे खूप मोठी यादी आहे. बघ तू, म्हणजे एवढं कर्ज आहे तुझ्यावर, कसं फेडणार आहेस ते? आरू, तू खरंच या सगळ्याचे पैसे मागतेस? नाईलाज आहे ग माझा. ठीक आहे, बघू किती झाला हिशोब सगळ्याचा. या सगळ्याचे काय मस्करी लावली ही? हा, या सगळ्याचे एकूण 0 पैसे, म्हणजे तू 0 लिहिलंयस? कारण हे सगळं पैशात मोजता येत नाही देविका. एका घरात राहून एकमेकांसाठी आपण जे करतो ना, ते त्याचा हिशोब नसतो मांडायचा. पैशात मोजून त्याची किंमत कमी नसते करायची. मी आत्तापर्यंत निस्वार्थी भावनेने तुमच्यासाठी सगळं केलं, त्याची काय किंमत राहिली तुझ्या लेखी? 0. प्रेमाने मायेने आपली माणसं समजून सगळं केलं ग. ते किती समजून घेतलंस तू? 0. जीव तोडून प्रेमाने वागत राहिले तुझ्याशी, तू किती लक्षात ठेवलंस ते? जाऊ दे देविका, आम्ही तुझे सगळे पैसे फेडू शकलो. आमच्यावरचं कर्ज उतरलं, पण तू तुझ्यावरचं कर्ज नाही फेडू शकत. ते 0 तू आम्हाला नाही परत करू शकत. मला ऐकवण्यासाठी हे सगळं केलंस ना? नाही नाही, अजिबातच नाही. माझी इच्छाच नव्हती तशी. पण तू यांना त्यांच्या तब्येतीवरून बोललीस, आमच्या आर्थिक परिस्थितीवरून बोललीस. अगं प्रत्येक माणूस वेगळा असतो ना, महत्वाकांक्षा वेगळी असते त्याची. आमची नाहीये तितकी महत्वाकांक्षा. आमच्याकडे जे आहे त्यात सुख मानणारी माणसं होत आम्ही. हा गुन्हा आहे का आमचा की ज्याची शिक्षा देत राहिलीस तू आम्हाला? हे बघ देविका, आणि आम्हाला पूर्ण कल्पना आहे आमच्या आर्थिक परिस्थितीची. कित्येक वेळा अगदी ऐन वेळी तुम्ही आम्हाला पैशाची मदत केलेली आहे, मान्य आहे आम्हाला, प्रश्नच नाही. पण इतक्या वेळा इतक्या पद्धतीने तू हे सगळं जर ऐकून दाखवलं नसतंस तर कदाचित आज अरुणाच्या मनामध्ये हे असले विचार आलेही नसते. ठीक आहे, असू दे. तुझे पैसे तुला सगळे मिळालेत ना, जीव शांत झाला ना तुला. मग आता आम्हाला आमचा व्यवसाय शांतपणे करू दे. हात जोडतो प्लीज.